हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे सकाळचे वाजत आलेले आहेत 8:30 आणि माझं आता सकाळची कामं सुरू झालेली आहेत. तर 9:30ला आणखीनही वेळ आहे. 9:30ला माझा क्लास सुरू होतो. तर आता माझ्या हातामध्ये साधारणपणे 1 तास आहे आणि 1 तासामध्ये मला आता थोडीफार कामं उरकून घ्यायची आहेत. बरीचशी कामं मी अंघोळीच्या आधीच करून घेतलेली आहेत. तर आता इथे ना मी बेडरूममध्ये जेव्हा आले आणि मगाशी जेव्हा मी लाईट लावली तर मला ना थोडीशी काचेवरती धूळ आणि असे बोटांचे ठसे वगैरे मला दिसत होते. तर म्हटलं की चला जे आता आपल्या नजरेला दिसतंय तर ते पहिलं आपण स्वच्छ करून घेऊया, कारण की ह्या गोष्टीला जास्त काही वेळ लागणार नव्हता. साधारणपणे 5 मिनिटामध्ये हे कपाट साफ होणार होतं. मग 5 मिनिटामध्ये एखादी गोष्ट जर साफ होणार असेल, तर मग ती आपण नंतरवर का ढकलायची, नाही का? म्हणून मग मी लगेचच हा कापड घेतलाय कॉटनचा आणि तो असा एक व्यवस्थित असा पुसून घेतला. आता या कपाटावरती ना मी कसलाही स्प्रे केलेला नाहीये. फक्त हे कापड फिरवलं आणि कपाटाची काच एकदम चकचकीत दिसायला लागली. असं म्हणतात की जिथे-जिथे गृहिणीला पसारा, धूळ वगैरे जाणवते, तर तिथली-तिथली लगेचच गृहिणी ना साफ-सफाई करून घेते. आणि आपल्याकडे अशी म्हण देखील प्रचलित आहे, गृहिणीचा हात जिथे फिरे तिथे लक्ष्मी वसे. तर शब्दांची थोडीफार मागे-पुढे रचना झाली असेल, पण हे तितकंच बरोबर आहे. तर आता इथे मी माझं थोडंसं आवरून घेते, कारण की मग असं सकाळी व्यवस्थित जर तयार वगैरे होऊन बसलं ना, की मग दिवसभर आपल्याला नंतर स्वतःकडे बघायची गरज लागत नाही आणि स्वतःलाच आपण एक असं एनर्जेटिक, पॉझिटिव्ह फील करतो ज्यावेळेस आपण आरशामध्ये पाहतो. तर इथे मी केस वगैरे विंचरून घेतले आणि आता हा हेअर बेल्ट मी का लावते? कारण की माझे केस थोडेसे लहान आहेत आणि पुढचे केस जे आहेत ना, तर ते सारखे असे डोळ्यावर आणि चेहऱ्यावर वगैरे येतात. म्हणून मग ना तो बेल्ट वगैरे लावला ना, की लगेचच ते केस असे पाठीमागे सारले जातात आणि एक व्यवस्थितपणा वाटतो. म्हणून मग मी हा बेल्ट लावलेला आहे. बरं, आता हे केस माझे ना इतके वाढलेले आहेत आणि मला जरा जर माझी व्हिडिओ जर कोणी पाहत असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की मला हे असे केस सूट होतात का? की आधी माझे जसे मोठे केस होते, साधारणपणे कमरे इतके केस होते माझे, की तसे सूट होतात? तर मला नक्की सांगा. पण तुम्हाला एक सांगू का? ज्या वेळेस मी माझे पूर्ण केस काढून टाकले होते, अगदी घरातच मी टक्कल केलं होतं. कारण की मला केसामध्ये चाई झाली होती. 2 ठिकाणी टक्कल पडलं होतं आणि म्हणून मला ते पाऊल उचलावं लागलं. सोबतच माझी डॉक्टरची ट्रीटमेंट देखील चालू होती. तर या सगळ्या फेजमधून मी गेलेली आहे आणि खूप सारे विटामिन्स वगैरे माझ्या शरीरातले कमी झालेले, आयर्न वगैरे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, बी12 वगैरे आणि म्हणून मला ती चाई वगैरे पडलेली. शिवाय थायरॉईडची देखील सुरुवात झालेली. मग म्हटलं की आता चला, माझे केस खूप कमजोरच झालेत आणि ते केस ठेवण्यात काहीच पॉइंट नव्हता. कारण की ते आज न उद्या ते केस पुन्हा गळणारच होते आणि एकदम पातळ केस कॅरी करण्यामध्ये काय अर्थ आहे? म्हणून मग मी काय केलं, घरातल्या घरातच सगळे केस काढून टक्कल केलं आणि डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे चालू ठेवली. तर आता इतके केस वाढलेले आहेत माझे आणि मला नक्की सांगा, की तुम्हाला हे केस मला म्हणजे सूट होतात का? की मी आणखीन केस माझे लांब ठेवू? पण तुम्हाला एक सांगू का? मला एक गोष्ट जाणवते, कारण की जशी मी केस इतके शॉर्ट ठेवलेत, म्हणजे आता ते वाढतायत ना, तर मला माझ्या स्वतःमध्ये थोडासा एक चेंज जाणवतोय आणि त्या चेंजमुळे मला बऱ्याचशांच्या नजरा वगैरे देखील, नजरा म्हणण्यापेक्षा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन मला खूप वेगळा जाणवायला लागलेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की बऱ्याचदा आपण स्वतःकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आपली हेअरस्टाईल, आपले केस, आपलं राहणीमान याच्याकडे. तर इथे मी माझं सकाळचं हेअर केअर आणि रुटीन वगैरे करून घेतलं आणि तुम्हाला मी सांगते, की सकाळी मी ना आता चेहऱ्याला मी मॉइश्चरायझर वगैरे काहीही लावलेलं नाहीये. कारण की माझ्या चेहऱ्यावरती सध्या खूप पिंपल्स आलेत आणि मला असं वाटतंय, की मॉइश्चरायझर लावल्यामुळे चेहऱ्यावर आणखीन तेलाचं प्रमाण वाढेल आणि पिंपल्स वाढतील. म्हणून मग मी काय मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं नाहीये. तर इथे ना मगाशी मी तुम्हाला दाखवलं असेल, पॅसेजमध्ये थोडंसं असं काळं काहीतरी दिसत होतं. तर ते ना मी लादी पुसून झाल्यानंतर जो काही कचरा किंवा केस वगैरे असतात ना, तर ते एका साईडला लावून ठेवलेलं आहे. तर आता इथे किचनमध्ये आले आणि आता किचनमध्ये तुम्हाला आणखीन थोडा पसारा दिसत असेल. कपडे वगैरे झाले होते, तर मशीनला मी झाकून दिलंय ओढणीनेच. कारण की मशीनला कव्हर वगैरे घेण्यापेक्षा ना ओढणीने झाकलेलं मला बेस्ट वाटतं. त्याचं एक रिझन आहे. कारण की माझी मशीन गॅसच्या शेजारी आहे आणि सगळं फोडणीचं तेल वगैरे ना या मशीनच्या काचेवर उडतं आणि ते तेलकट, चिकट काच होते. मग ती ओढणी झाकायची आणि वाटलंच की ती ओढणी खराब झाली, तर लगेचच आपण त्या मशीनमध्ये धुवायला टाकायची. म्हणजे इतकं सोपं काम झालेलं आहे. मशीनचं कव्हर लावा, काढा, ही सगळी झंझट मी ठेवलेली नाहीये. आणि इथे ना मी रात्री भांडी अशीच घासून ठेवलेली ओट्यावरच, कारण की रात्री मला भरपूर उशीर झालेला आणि म्हणून मी अशीच भांडी ठेवलेली. आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण ना,
की लास्ट टाइम हा जो वरती भांड्याचा ट्रे मी जो लावलेला ना, तो सगळा धडाम दिशेने खाली पडला होता आणि तो एक काम माझं म्हणजे वाढलं होतं. म्हणून मग मी काय करते आता या स्टँडवरती ना जास्त भांड्याचं असं वजन वगैरे देत नाही. फक्त ताट वगैरे ठेवलेले आहेत आणि ते पण 2 ते 3च ताट आहेत आणि बाकीची भांडी मी अशीच इथे ठेवून दिली निथळायला. आता सकाळचं रुटीन सुरू झालंय म्हटल्यानंतर चहापासून तर सुरुवात होणारच आहे. तर इथे मी माझा ब्लॅक टी करून घेते मस्तपैकी गूळ घालून. तर यामध्ये ना गुळाची पावडर घालते 2 चमचे आणि तुम्हाला सांगू का साखरेचा चहा ना ठीक आहे साखरेचा चहा बऱ्यापैकी म्हणजे लोकं पितात. पण मला असं वाटतं गुळाचा चहा आवर्जून घ्यावा. कारण की गुळामध्ये खूप सारं लोह आहे, फॉस्फरस आहे आणि खूप सारे विटामिन्स, व्हिटॅमिन सी वगैरे आहे. तर त्याच्यामुळे ना सकाळी-सकाळी एनर्जेटिक ड्रिंक जर तुम्हाला घ्यायचं असेल चहा म्हणून, तर तो गुळाचा चहा तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब लिंबाच्या रसाचे टाकले ना, तर मस्तपैकी लेमन टी तयार होतो ब्लॅक टी गूळ घालून. तर इथे एका साईडला दूध, एका साईडला चहा ठेवला आणि तोपर्यंत म्हटलं मुलं यायच्या आधी पटकन दिवाबत्ती करून घेते. तर अगरबत्ती इथे लावून घेतली आणि इथे पाया वगैरे पडून घेते. कारण की ना सकाळचं हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत असं मनाला अशी शांतता मिळत नाही. तर आता इथे दिवाबत्ती झाल्यानंतर लगेचच मी ना चटई वगैरे अंथरून घेते. कारण की मग एकदा मी किचनमध्ये गेली की मग पुन्हा बाहेर या, त्याच्यानंतर चटईला हात लावा, पुन्हा हात धुवा. त्यापेक्षा ना हे सगळं मी आता काम हॉलमध्ये आले तर करून जाते. चटई अंथरली आहे, तर मुलं जेव्हा येतील तर डायरेक्टच बसून जातील. आणि आता ना साधारणपणे 9 वाजत आलेले आहेत आणि बाहेरचं बघा तुम्ही बाहेर मस्त असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि इतका उजेड पडलेला आहे. तर लाईट वगैरे बंद केली ना मस्त उजेड येतो, पण आणखीन थोडंसं ब्राईटनेस हवा म्हणून मी लाईट लावली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की निलयने पोह्याची डिमांड केलेली, पण मला पोहे वेळेअभावी त्याला बनवून देता आले नाहीत. तर म्हटलं की चला आज निलयला ना मस्तपैकी पोहे बनवते. म्हणजे नाश्त्याला पोहे होतील आणि आमचा दोघांचा नाश्ता होऊन जाईल. तर मस्तपैकी खमंग असे गरमागरम पोहे तयार आहेत. त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर वगैरे घातली मी आणि आता निलयला नाश्ता देते आणि मी देखील नाश्ता घेते आणि सोबतच हा माझा तयार झालेला ब्लॅक टी घेते. आता वयाच्या आपण या टप्प्यावरती आलेलो आहोत गृहिणी म्हणून ना, की आता म्हणजे आपल्या अवतीभवतीची आणि सगळ्यात महत्त्वाचं जवळचीच माणसं अशी असतात ना काही, की ती फक्त आपला कामापुरता वापर करून घेतात. काम असेल की गोड-गोड बोलतात आणि काम झालं की मग त्यांना फोन वगैरे करायचा किंवा एखाद्या व्यक्तीला विचारात घ्यावं, की त्यांना काय वाटतंय, असं देखील वाटत नाही. आणि म्हणून ना मला आता हे सगळं नकोसं झालंय. म्हणजे अरे तू हे केलं की मग तुला सगळ्या पाहुण्यांमध्ये मग मान मिळेल किंवा मग तुला सगळे असे विचारतील की हां, ही सून करते किंवा ती सून करत नाही वगैरे असं. तुम्हाला खरं सांगू का? हे असले जे फालतूचे सर्टिफिकेट आहेत ना उगाचच दिलेले बिनकामाचे, तर हे सर्टिफिकेट घेण्यात देखील आता मला काडीचाही रस वाटत नाही. कारण की मी ना आता बऱ्यापैकी माणसं ओळखायला शिकलेली आहे. त्याच्यामुळे आता ना हे सगळं म्हणजे अवतीभोवतीची कामापुरती असलेली जी माणसं आहेत ना, या माणसाचाच खरं तर मला आता तिटकारा यायला लागलाय. कारण की काम झालं की लगेचच ते लांब होतात आणि मग पुन्हा मग त्यांचं असतं की "तू काय केलंय आमच्यासाठी?" किंवा "मग काय झालं? तुझं ते कर्तव्यच होतं." मग हे सगळे असे बुरसटलेले शब्द आणि हे सगळे जे असे विचार आहेत ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या माणसांचा खरं तर सांगू का, खूप, खूप, खूप म्हणजे राग तर येतोच, पण आता बोलायचं काय नाही का? म्हणून आता एकच पर्याय मी निवडलेला आहे. आता थोडंसं लांब राहायचं. ज्याच्याशी आपलं पटत नाही, त्याच्यापासून आपण थोडंसं लांबच राहायचं. तर असो. तर आता इथे ना 11:30 होऊन गेलेले आणि निलयचा शाळेत जायचा वेळ झालेला आहे. तर निलयला मी इथे टिफिन आणून दिला आणि त्याला म्हटलं, की बॅग वगैरे पटकन भरून घे, नाहीतर टिफिन विसरशील. निलय शाळेत गेला आणि नंतर मी आता हे जेवायला घेतलेलं आहे. तर निलयच्या डब्याला आज मी ही डाळ कांदा दिलं होतं आणि सोबत भाकरी. सकाळचे उरलेले थोडेसे पोहे होते आणि रात्री मी केलेला हा जो शिरा आहे, तो थोडासा उरला होता. तर म्हटलं, की चला आता पोहे, शिरा, डाळ कांदा आहे आणि सोबतच भाकरी आहे, तर आणखीन एक्स्ट्राचं काहीही बनवायचं नाही. जे आहे ते मस्तपैकी जेवायचं आणि खरं सांगू का आजचं जेवण मस्त आहे. फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त आणि मस्त मनाला भावणारं. तर बघा बाहेर मगाशी ऊन होतं आणि आता बघा 12:30च्या आसपास किती हवा सुटली आणि हळू पाऊस देखील पडायला लागलेला आहे. तर असं होतं आजचं माझं सकाळ ते दुपारचं रुटीन. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.